वंचित बहुजन आघाडी हा पक्ष खरं तर संविधानावर निर्धारित आहे. तुम्हाला वाटते का म्हणजे संविधान एकदम सेफ आहे? त्याच्यामुळे त्यांनी असं जे वक्तव्य केलेलं आहे ते माझ्या अंदाजानं प्लॅनिंग स्टेजमध्ये आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. हे जे तुम्ही थोड्या जागेसाठी एकदम ठाम भूमिका घेता तर महाराष्ट्राला वाटतं तुम्ही लय जिद्दी नेते आहे बा. भारतीय जनता पक्षाची जी आता राजनीती चालू आहे, एखाद्यावर ईडी लावणे नंतर मग त्याला पक्षात घेणे, याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मला भारतीय जनता पक्षाचा जास्त राग येते का काँग्रेसचा? भारतीय जनता पक्ष आधी संघाच्या नावावर निवडणुका लढत होता, आता फक्त मोदींच्या नावावर निवडणूक लढत आहे. काय वाटतं हे जे 400 पारचा नारा चालू आहे कसला म्हणजे विश्वास येत असेल? अकोला मतदारसंघामध्ये तुमचं स्ट्रॉंग कोण विरोधक आहे असं तुम्हाला वाटतं? गेल्या 4 लोकसभेमध्ये तुम्ही निवडणूक लढले आणि 4ही लोकसभेमध्ये सेम झालाय. काय वाटतं तुमच्यापेक्षा जास्त ताकदवर काँग्रेस पक्ष आहे की भारतीय जनता पक्ष? आता येणाऱ्या 5 वर्षात तुमचा काय अजेंडा नेमका आहे की ही विकास कामे मला करायचीच आहे? रोजगारांसाठी तुमचं काय उपाययोजना? मायक्रो ओबीसी वर्गही आता यावेळी तुमच्या पाठीशी आहे असं वाटतंय. अकोला जिल्ह्यात भ्रष्टाचार जास्त आहे. या देशातलं न्यायालय, ईडी, सीबीआय किंवा मग ईव्हीएम मशीन याचा भारतीय जनता पक्षासोबत काय संबंध असू शकतो, कितपत असू शकतो असं तुम्हाला? काही गोष्टी त्यांच्या याच्यामध्ये नमूद केल्या होत्या की तुम्ही त्याच्याबद्दलचं दक्षता राहा. मिलिटरी टेकिंग, देशाला टेकिंग ओव्हर करतं जसं पाकिस्तानमध्ये होतं तसं पाकिस्तानमधली सिव्हिलियननी पाकिस्तान गव्हर्नमेंट टेक ओव्हर केले असं पण कधी ऐकलं किंवा जगभरात कुठं नाही आहे. आली 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 श्रुतीची वऱ्हाडी एक्सप्रेस. हो आली 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 श्रुतीची वऱ्हाडी एक्सप्रेस. मंडळी, फायनली आपण आलो आहोत प्रकाश आंबेडकर यांची मुलाखत घ्यायला. आता यांना तुम्ही पाहिलंच आहे, पण आता अजून जवळून माझ्या नजरेतून पाहून घ्या. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. वंचित बहुजन आघाडी हा एक राजकीय पक्ष आहे आणि तुम्ही तर असे नेते की तुम्हाला सगळेजण ओळखतातच, पण सध्या अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचं काय किती वर्चस्व आहे, कितपत काय वाटते तुम्हाला? हे मी वर्चस्व कितवं आहे ह्याच्याबद्दलचं असताना भाकीत नाही करणार, का ते लोकांनी 26 तारखेला पेटीमध्ये बंद करायचं आहे आणि पेटीमध्ये जे बंद झालेले ते 4 तारखेला ओपन होईल. त्यावेळेस असताना कळेल की कोण किती पाण्यात आहे. तोपर्यंत मी काही बोलणार नाही, पण एवढंच म्हणेन की या जिल्ह्यामध्ये मी अनेक वर्ष आहे, 40 वर्ष आहे, ते लोक मला असं ओळखतात या सगळ्या ह्याच्यामध्ये. मागच्या 3 निवडणुकीमध्ये मला थांबवण्याचं असताना राजकारण या दोन्ही पक्षांनी केलं, काँग्रेस आणि BJP मिळून केलं. यावेळेस त्यांना ते काही शक्य झालेलं नाही आणि त्याच्यामुळे परिस्थिती बरी आहे असं मी त्यावेळेस आता म्हणतोय. पण आता असं सगळ्यांना वाटलं होतं की तुम्ही वंचित बहुजन आघाडी जी आहे ही कुठेतरी महाविकास आघाडीला जाऊन भिडत, पण ते काही झालं नाही. ते आम्ही त्यांच्याबरोबर समझोता करण्याची इच्छा आमची ही होती, पण त्या तिघांची एवढी मोठी भांडणं आहेत की आजही मिटलेली नाहीत. तिघांची म्हणजे कोणाची? उद्धव ठाकरे सेना, त्याच्यानंतर शरद पवारांची NCP आणि काँग्रेस पक्ष. आजही आपण असं बघू की सांगलीवरनं त्यांची तू मैमा चाललेली आहे, धुळ्यावरनं अजून त्यांच्या असं तू मैमा चाललेली आहे. त्याच्यामुळे आघाडीमध्ये बिघाड झाला असं मी त्या ठिकाणी म्हणेन. सीट शेअरिंग जरी झालं असेल तरी वोट ट्रान्सफर होताना असं मला त्या ठिकाणी दिसत नाही आहे. आणि म्हणून आपण बघत असाल की उद्धव ठाकरे सभेमध्ये येतात आहेत, त्यांच्या स्टेजवरती काँग्रेसही दिसत नाही आहे आणि NCP दिसत नाही, आणि काँग्रेसच्या स्टेजवरती असताना NCP दिसत नाही आणि शिवसेना उद्धव गट हेही त्या ठिकाणी दिसत नाही आहे. त्याच्यामुळे आलबेल आहे असं त्या ठिकाणी म्हणता येत नाही. त्या खिचडीमध्ये अडकण्यापेक्षा मग आम्ही असं एका क्षणाला ठरवलं की आपण असं वेगळं आपलं अस्तित्व आहे, इथल्या असं मेन ऑपोजिशन पार्टी आपणच आहोत, तेव्हा मग आपण आपला रोल प्ले करायचं हे आम्ही ठरवलं आहे. आणि आज असं व्हेरी क्लिअरली दिसतंय की
पहिल्या फेजमधल्या ज्या आहेत म्हणजे चंद्रपूर, गडचिरोली, त्याच्यानंतर भंडारा गोंदिया आणि रामटेक या चारही मतदारसंघामध्ये काँग्रेस इज ट्रेलिंग आणि प्रचारामध्ये म्हणा किंवा आघाडीमध्ये असं म्हणा की भारतीय जनता पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी या दोनच आहेत आणि यांच्यामधलीच ही टक्कर आहे पहिल्या फेजमध्ये असं मी त्या ठिकाणी मानतोय. म्हणजे रामटेकमध्ये आम्ही असं किशोर गजबी अपक्ष उमेदवार जे आहेत त्यांना पाठिंबा दिलेला आहे. दुसरं सायन्स आपण असं बघितलं तर चंद्रपूरमध्ये असेल किंवा रामटेकमध्ये असेल दोन्ही ठिकाणी 5-10 मिनटं नरेंद्र मोदी यांचं भाषण असेल आणि लोक उठायला सुरुवात झाली. त्याच्यामुळे त्यांचं असणारं जे नॅरेटिव्ह आहे ते आता शिळं झालेलं आहे आणि एकदा लोक शिळं खातात पुन्हा पुन्हा शिळं खात नाही. त्याच्यामुळे लोकांना आता असतात त्या शिळेपणाचा कंटाळा आलाय असं मला दिसतंय आणि ते मतामध्ये रूपांतर होईल बीजेपीच्या विरोधात असं मी त्या ठिकाणी मानतोय. आता तुम्ही बोलले त्याच्यावर लय प्रश्नावर प्रश्न आहे पण त्यातला पहिला असं आहे की आघाडीत बिघाड झाला हे तुम्ही सांगितलं. आता हे दिसूनच राहिलं मला महाराष्ट्राच्या जनतेला तो काही विषय नाही पण आघाडीत जरी बिघाड झाला असला तरी तुम्ही ही जी सीट आता लढून राहिले हे लढल्यामुळे भाजपाला कुठेतरी फायदा होईल असं वाटत नाही? माझं म्हणणं असं आहे की जे काही रिपोर्ट्स येतात आहेत आता 32 जागेंवरती बीजेपी लढते. पहिला रिपोर्टच आलेला आहे की त्यांच्या असणाऱ्या 22 जागा धोक्यामध्ये आलेल्या आहेत. आता एवढंच आहेत की ते धोक्यामध्ये का आल्यात हे कोणी सांगत नाहीये. त्या धोक्यात आमच्यामुळे आलेल्या आहेत त्यांच्या जागा बीजेपीच्या. उद्धव ठाकरे सेना आपण असणारं घेतली. कल्याण मतदारसंघ आपण बघितला तर राहुल गांधींनी असणारा मॅच फिक्सिंग हा शब्द वापरला तो प्रत्यक्षात यांनी उतरवायला सुरुवात केली. त्याच्यामुळे असणारं वैशाली दरेकर राणे जे उमेदवार आहेत कल्याणमधल्या आमचं युनिट असं म्हणताय ती नॉन स्टार्टर आहे. त्याच्यामुळे स्टार्टच होणार नाही. त्याच्यामुळे ते म्हटले तुम्ही सावधरीते त्या ठिकाणी बघा किंवा भंडारा गोंदिया मतदारसंघ पहिलं ज्यांचं नाव जाहीर झालं ते आपल्याला नाना पटोले यांचं नाव जाहीर झालं. नाना पटोलेंनी विड्रॉ केली आणि मग असा एक डमी उमेदवार तिथे असं उभा केलाय. त्याच्यामुळे राहुल गांधीने मॅच फिक्सिंग हा एका वेगळ्या अर्थाने वापरला. यांनी त्याला दुसऱ्या अर्थामध्ये घेऊन बीजेपी बरोबर मॅच फिक्सिंग केलेलं दिसतंय. म्हणून मी आपल्याला म्हणालो की ह्या पहिल्या फेजमधल्या 5 जागेत 5वी जागा जी नागपूरची आहे ती आम्ही काँग्रेसला सपोर्ट केल्यामुळे ती आज रेसमध्ये आलेली अशी परिस्थिती आहे. पण आता जसं तुम्ही सपोर्ट केल्यामुळे ती रेसमध्ये आली असं महाराष्ट्रभरात जर चित्र नाही. माझं म्हणणं असं आहे की त्यांच्याकडे कॅन्डिडेट नाही आहेत. आजही आपण बघत असाल की जे उभे केलेले कॅन्डिडेट आहेत त्यांची लढण्याची क्षमता नाही आहे आणि त्यांची लढण्याची इच्छा सुद्धा नाही आहे. आणि म्हणूनच आम्ही म्हणत होतो त्या ठिकाणी की प्रत्येकाने मी मागच्या वेळेस एवढं लढलो होतं मागच्या वेळेस एवढं लढलो होतं माझ्या एवढ्या जागा होत्या माझ्या तेवढ्या जागा होत्या त्याच्यापेक्षा तुमच्याकडे लढण्यासाठी पहिल्यांदा माणसं आहेत का पहिल्यांदा बघा. प्रेझेंट बघा. पास्ट गेलं ते काही आणता येत नाही. प्रेझेंट बघा. तर प्रेझेंट कोणी बघायला तयार नव्हते. सगळे इतिहासामध्ये रंगायला तयार होते. तर म्हटलं तुम्ही इतिहासामध्ये रंगा आम्ही वर्तमानमध्ये रंगतो. हे भविष्यातही कधी जुळणार आहे की नाही? ते जुळेल ना. माझं म्हणणं असं आहे ठिकाणावरती येईल ना. प्रश्न असा आहे की एकदा ठिकाणावरती यायला सुरुवात झाली की त्याला आहे. आणि दुसरं या सगळ्या ह्याच्यामध्ये जे आहे हे तिन्ही पक्ष इंडिपेंडेंट नाही आहेत. हे इथल्या राज्यसत्ते घराणी जी आहेत त्यांचे हे कैदी आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये 169 घराणी आहेत की त्यांनी ह्या तिन्ही पक्षांचं कॅप्चर केलेलं आहे. आम्ही लवकरच वेळ मिळाला तर ह्या पक्षांमधले उभे केलेली माणसं
ही कशी नात्या गोत्याची माणसं आहेत याचं असणारं एक चित्रण आम्ही उभं करणार आहोत. त्याच्यामुळे हे पक्ष नावाला पक्ष आहेत महाराष्ट्रामध्ये, पण खरी सत्ता ही 169 कुटुंबामध्ये आहे आणि तीच यांना असणारं खेळवते. आम्ही ते ब्रेक करायला निघालो म्हणून आम्ही असं म्हणालो की आम्हाला जर तुमच्याबरोबर यायचं असेल, सीट शेअरिंगचा आमचा अजेंडा नाही आहे. आमचा अजेंडा असा आहे की इथे 15 हे ओबीसीचे पाहिजेत, दुसरं 3 जे आहेत ते अल्पसंख्याकाचे पाहिजेत, 2 जे आहेत हे जैन समाजाचे, 1 असणारा ख्रिश्चन समाजाचा आणि त्याच्यामध्ये शेवटचा फॅक्टर जरांगे पाटील यांना आपण रेकॉग्नाइज केलं पाहिजे. हे सगळे फॅक्टर्स त्या घराणेशाहीच्या विरोधात होते. त्याच्यामुळे तुम्हाला यायचं असेल तर 1-2 जागा, त्याच्या पलीकडे नाही. त्याच्यामुळे म्हटलं आम्ही इथला असणारा मेन फोर्स आहोत, तुम्ही असणारा अर्धवट आहात त्याच्यामध्ये. तेव्हा अर्धवटाबरोबर पूर्णत्वाने खेचून जायचं हे म्हटलं तर योग्य नाही. त्याच्यामुळे म्हटलं होतं आपणच आता हे करावं आणि यांची जी मॅक्स फिक्सिंग आहे ती आम्हाला कुंकुम लागलीच होती. त्याच्यामुळे आपण म्हटलं आपली वेगळी चूल मांडून आपणच BJPला आता अंगावरती घ्यावं. आणि असं दिसते की पहिल्या इनिशियल रिपोर्टमध्ये 22 जागा ह्या BJPच्या धोक्यात आलेल्या आहेत. त्यांच्या मित्रपक्षाचे अजून आलेल्याची आकडेवारी नाही आहे. पण हे जे तुम्ही थोड्या जागेसाठी एकदम ठाम भूमिका घेता त्याच्यावरून असं महाराष्ट्राला वाटतं तुम्ही लय जिद्दी नेते आहे बा. मी आहे जिद्दी नेता. याचं कारण असं आहे की मी तुम्हाला त्यांच्या उमेदवाराला डॅमेज करायचं नाही म्हणून मी असणारा फक्त 1-1 पक्षाचं 1-1 नाव दिलं की जे मॅक्स फिक्सिंगमध्ये राहुल गांधीच्या वेगळ्या अर्थाने मॅच फिक्सिंग होतं. यांनी असणारं सरळ मॅच फिक्सिंग करून टाकलेलं आहे आणि स्वतःचं सेटलमेंट केलेले आहेत. त्याच्यामुळे असणारं अशा संघटनांशी बसणं हे माझ्या दृष्टीने असणारं योग्य नाही. किंवा ज्या पद्धतीने आम्ही असणारं आता भारतीय जनता पक्षाचे 10 वर्षाचं कालखंड घडला आहे त्याला असणारं मानतो. मी आता इव्हन सुप्रीम कोर्टाने नोट रद्द करणं हा कायदेशीर नाही. तुम्हाला एका तरी नेत्याचं स्टेटमेंट वाचलंय का तुम्ही? नाही. किती मोठा इश्यू आहे, किती लोक त्याच्यामध्ये इफेक्टेड झाले होते, किती लोक त्याच्यामध्ये वारले. हा तर सगळ्यात मोठा इश्यू तुम्हाला सुप्रीम कोर्टाने दिला, पण कोणीच बोलायला तयार नाही आहे. तुम्ही असं मी एकटाच बोलतोय आणि साऊथ मधला असं डीएमके बोलते. आम्ही 5-6 जण देशातले सोडलं तर त्याच्या पलीकडे कोणीच बोलत नाहीये. अजून थोडंसं स्पष्ट भाषेत मी असं म्हणेन त्याच्यामध्ये की या सरकारला कॉर्नर करण्यासाठी 6 मुद्दे महत्वाचे आहेत. हे हिंदूंचं सरकार, पण 2014 ते 2024 या देशामध्ये नागरिकत्व कोणी सोडलं आणि परदेशी गेले तर हिंदू. त्यांची संख्या किती? शासनच म्हणते, माझी आकडेवारी नाही, राज्यसभेमध्ये दिलेले उत्तर 4 महिन्यापूर्वी दिलेलं उत्तर 17 लाखाच्या वरती कुटुंबाने भारतीय नागरिकत्व सोडलं आणि परदेशी जाऊन राहिले 2014 ते उत्तर देईपर्यंत. आता हिंदूंचं सरकार आणि हिंदूच इथनं पलायन करतोय. विरोधक दाखवला होता मुसलमान, विरोधक दाखवला होता शीख, विरोधक दाखवला होता ख्रिश्चन, पण तिथे तर कुठेच आपल्याला दिसत नाही. त्याच्यामुळे यांचा अजेंडा वेगळा आणि करणी वेगळी अशी असणारी परिस्थिती आहे. किंवा आता हे जे इलेक्ट्रोल बॉन्ड आहे, निर्मला सीतारामन ज्या फायनान्स मिनिस्टर आहेत, प्रभाकरन त्यांचे असणारे जे पती आहेत, त्यांनीच म्हटलं आहे की हे जगातलं सगळ्यात मोठं फ्रॉड आहे. आता काँग्रेसवाल्यांना हा जर रंगवायचा असता तर गल्लीतला दादा जसा वसुलीला येतो भाजीपाल्यावाल्याकडून, चहावाल्याकडून, अमुकवाल्याकडून, तो छोट्या प्रमाणात उचलतो. 2 रुपये, 3 रुपये, 10 रुपये, 100 रुपये, 50 रुपये, 1000 रुपये. मोदीने जे इलेक्ट्रोल बॉन्डमधनं वसुली केली, रेड घातला आणि वसुली केली, दोघांमधलं अंतर काही आहे? मेंटॅलिटी एकच आहे, डाकूची मेंटॅलिटी आहे. काँग्रेस असणारं मोदीनं
डाकू म्हणून रंगू शकलं असतं. तिसरा प्रश्न असताना मी त्या ठिकाणी सांगतो की काही ड्रग्ज बॅन करण्यात आले होते फार्मास्युटिकल कंपनीचे. इलेक्ट्रोल बॉन्ड खरीदले आणि BJPला देऊन टाकलं, बॅन निघाला. सोनिया गांधीने जे असणाऱ्या गुजरातच्या निवडणुकीमध्ये मौत का सौदागर म्हणून अशी जी फ्रेज वापरली होती ती आज प्रत्यक्षात आली असती की ज्या ड्रग्ज बॅन करत असताना त्यांनी असं म्हटलं की हे ह्युमन कन्झम्पशनच्या लायक नाही आहे, याला बाजारात येऊ नये, आली तर माणसं मरतील. डोनेशन गेलं आणि ड्रग्ज आले. तीच सोनिया गांधींची फ्रेज जी होती मौत का सौदागर, हे आज व्यवहारामध्ये पुन्हा त्यांना आणता आलं असतं. असे अनेक इश्यू आहेत की ज्याला तुम्हाला BJPला कॉर्नर करता आलं असतं, पण नाही. भारतीय जनता पक्षाची जी आता राजनीती चालू आहे, जे ईडीचं चालू आहे की एखाद्यावर ईडी लावणे नंतर मग त्याला पक्षात घेणे, याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? की उरलेल्या पक्षांमधनं सगळे घ्यायचं आणि आपलं असतं आपण सरदार होऊन बसायचं. त्याच्या बदल काय म्हणजे तुम्हाला असणारं इथे घडलेल्या ज्या घटना आहेत लोकांच्या लक्षात ज्या आहेत त्या फक्त तुम्हाला सिमिलॅरिटी त्याच्यातली दाखवून द्यायची आहे. लोक आपोआप रिॲक्ट होतात. हे पहा, आता निवडणूक आहे, तुमच्या मनातली जे खदखद आहे ती बाहेरच काढून टाका. म्हणजे खरं मनापासून सांगा की तुम्हाला भारतीय जनता पक्षाचा जास्त राग येते का काँग्रेसचा? ते मला असं भारतीय जनता पक्ष जे आहे यांची पॉलिसी ही अगोदरपासून आम्ही पसंत करत नाही. त्याच्यामध्ये जे एक नॅरेटिव्ह त्यांनी असं उभं केलं, म्हणजे आता माझ्या अंदाजानं 2G स्कॅमचं नॅरेटिव्ह उभं करून हे सत्तेवरती आले. 2017ला 2G स्कॅमचा निकाल लागला. कोर्टाने म्हटलं की यांच्याकडे पुरावे होते ते त्यांनी आणले नाही, दाखवले नाही, म्हणून आम्ही सोडून टाकला. काँग्रेस शुड हॅव बीन ऑफेन्सिव्ह. त्या ह्याच्यावरती काँग्रेस ऑफेन्सिव्ह दिसतच नाहीत. काय कारण असू शकते? तुम्हीच म्हणालात ईडी भीती आहे ना. आता मला वाटतं या पिरियडमध्ये मोदी काहीच करू शकत नाही. नावाला पंतप्रधान आहे. सगळा कारभार जो तुम्हाला काही कारवाई करायची असतील तर इलेक्शन कमिशनला विचारल्याशिवाय तुम्हाला कारवाई करता येत नाही. त्याच्यामुळे हा 45 दिवस फ्रीडम आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. त्या फ्रीडमचा काँग्रेसवाल्यांनी वापर केला पाहिजे आणि अटॅक केला पाहिजे पूर्णपणे. भारतीय जनता पक्ष आधी संघाच्या नावावर निवडणुका लढत होता, आता फक्त मोदींच्या नावावर निवडणूक लढत आहे. काय वाटतं तुम्हाला? मोदींच्या ह्याच्यामध्ये 3 गोष्टी संपल्या. एक भारतीय जनता पक्ष संपलं, दुसरं RSS संपलं आणि तिसरं भारतीय जनता पक्षाचा फ्लॅगही संपला. त्यांनी सिम्बॉलही मिटवलं असतं, पण ते सिम्बॉल मिटवता येत नाही का त्याच्याशिवाय तुम्हाला इलेक्शन लढता येत नाही. त्याच्यामुळे ते सिम्बॉल आहे, नाही तर उरलेलं सगळं मोदींनी संपवलेलं आहे. आणि बे मोदी, 10 सुद्धा मोदी असं त्यांनी करून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे असं पॉलिटिकल सिस्टम आम्ही असं म्हणतोय की डेंजरस आणि प्रिकॅरियस झालेलं आहे. भारताच्या एकत्रेचं आहोत हे दाखवण्याचे अनेक साईन्स आहेत. मी असं म्हणतो एक नाही, पण त्याच्यापैकी सगळ्यात प्रॉमिनंट हे राजकीय पक्ष. आता राजकीय पक्षच अस्तित्वात राहिले नाही आणि व्यक्तिगत पार्टीज अशा उभ्या राहिल्या तर तुमचं एकत्रपणाचं एक साईन जे आहे हे गळून पडते. याला मला वाटतं भारतीय जनतेने अत्यंत सिरियसली पाहिलं पाहिजे असं मी त्या ठिकाणी म्हणणार आहे. वंचित बहुजन आघाडी हा पक्ष खरं तर संविधानावर निर्धारित आहे, पण संविधान आता तुम्हाला वाटतंय का म्हणजे संविधान एकदम सेफ आहे किंवा हुकुमशाहीकडे देश चाललाय? मी पुन्हा येतो प्रभाकरन जे असणारे निर्मला सीतारामनचे पती आहेत त्यांची मुलाखत मला वाटतं सगळ्यांनी ऐकावी. त्यांनी असं म्हटलंय की संविधान धोक्यात आहे. त्यांनी असं म्हटलंय की देश धोक्यात आहे. आणि तिसरं त्यांनी असं म्हटलंय की जे मणिपूरमध्ये कुकी आणि मैती यांच्यामध्ये जे झालं ते भारताच्या अनेक भागामध्ये होऊ शकतं. आणि हे माझ्या अंदाजानं
फायनान्स मिनिस्टर हा ॲज गुड ॲज व्हर्च्युअल प्राईम मिनिस्टर असतो. त्यांच्याकडे सुद्धा एक इंटेलिजन्स डिपार्टमेंट असतं, रेव्हेन्यू इंटेलिजन्स. आणि ते रेव्हेन्यू इंटेलिजन्स हे होम डिपार्टमेंटच्या इंटेलिजन्सशी संबंधित असतं. त्याच्यामुळे कुठलीही फाईल ही फायनान्स मिनिस्टर मार्फत प्राईम मिनिस्टरला जाते. त्याच्यामुळे त्यांनी असणारं जे वक्तव्य केलेलं आहे ते माझ्या अंदाजानं प्लॅनिंग स्टेजमध्ये आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. एक महत्वाचा प्रश्न असा आहे की या निवडणुकीमध्ये राम मंदिर हा अजेंडा आहे असं तुम्हाला वाटतं का? नाही. इवन नॉर्दर्न साईडमध्ये सुद्धा नाही आहे. वर्तमानपत्रांनी केलेलं आहे, टी व्हीनी केलेलं आहे, लोकांमध्ये नाही आहे. त्याच्यामुळे असं त्याच्यात मोदी ही चर्चा करत नाही. म्हणजे त्यांची जी 2 भाषणं झाली चंद्रपूरमध्ये आणि रामटेकमध्ये, तिथेही असा राम मंदिराचा उल्लेख नाही, ओझरचा उल्लेख आहे फक्त. त्याच्यामुळे त्यांच्याही लक्षात आले की हा पॉलिटिकल इश्यू राहिलेला नाही. त्याच्यामुळे त्याच्या याच्यावरती मतं मिळतील असं मला वाटत नाही आहे. हे जे 400 पारचा नारा चालू आहे, कसला म्हणजे विश्वास येत असेल? नाही, हा माझ्या अंदाजानं भारतीय राजकारणामध्ये कधीही माइंड गेमचं राजकारण झालं नाही. सरळ सरळ आमने सामने हा पक्ष हा पक्ष हा पक्ष हा पक्ष, त्यांनी आपले मुद्दे त्यांचं खोडणं, त्यांचं हे करणं. सायकोलॉजिकल वॉर कधी झाला नाही. मोदीने आत्ताच्या ह्याच्यामध्ये सायकोलॉजिकली एलिमेंट जो आहे तो ह्या इलेक्शनमध्ये इंट्रोड्यूस केलेला आहे. कोणता? आणि तो म्हणजे 400 पार. या पॉलिटिकल पार्टीजचा तो गेम नसल्यामुळे त्यांना काउंटर ॲक्ट करत नाही आहे. त्यांना आम्हीच असताना म्हणतोय की मोदी 100च्या खाली आहे आणि त्याच्याच बरोबर तुम्हाला असणारे नॅरेटिव्स द्यावे लागतात. आम्ही आता एक नॅरेटिव्ह काय देतोय की बीजेपी असं म्हणते की हिंदू संस्कृती मान्य केली पाहिजे. मोदी मान्य करतोय का पहिल्यांदा सांगा? कौटुंबिक पातळीवरती सुद्धा आणि पूजेच्या पातळीवरती सुद्धा. त्याच्यामुळे त्यांनी जो माइंड गेम चालू केलेला आहे त्याला जे काउंटर ॲक्ट केलं पाहिजे होतं ते दुर्दैवाने इथल्या असं म्हणजे तो खेळ कधीच झालेला नाही. यात आम्ही काय म्हणतो, केरळामध्ये हा निवडून येणार का? नाही. तामिळनाडूमध्ये निवडून येणार का? तर नाही. पश्चिम बंगालमध्ये निवडून येणार का? तर पॉसिबिलिटी कमी आहे. या 3 स्टेट्समध्ये म्हटलं तर 150 जागा होऊन जातात. 150 जागा मायनस झाल्या तर येणार कुठून हा 400? त्याच्यामुळे ह्या माइंड गेमला तुम्हाला प्ले केलं पाहिजे. अकोला मतदारसंघाकडे आता वळूच आपण, पण त्यापूर्वी मला एक प्रश्न तुम्हाला राजकीय नेते म्हणून महाराष्ट्र राज्यातील एक चांगले नेते म्हणा किंवा राजकीय पक्षाचे नेते म्हणून एक प्रश्न विचारायचा आहे की ही जी जनता आहे महाराष्ट्रातली ही कुठेतरी दिशाभूल होते असं तुम्हाला वाटतंय का? आणि जर होत असेल तर तुम्हाला त्यांना काय आव्हान करायचं? मी नेहमी म्हणत असतो आणि ते माझ्या आजोबांनी आईच्या वडिलांचे जे होते त्यांनी मला असताना सांगितलं होतं, माणूस किती शिकलेला असला तरी तो शेकलेला असला पाहिजे. शेकलेला? तो शेकलेला असेल तर त्याला अनुभव येतो. तो शेकतो त्या अनुभवातून शेकतो आणि म्हणून त्याला निर्णय घेण्याची ताकद असते. ज्याला आपण असं अशिक्षित म्हणतोय किंवा त्याला आपण मार्गदर्शन काहीतरी करावं, माझं म्हणणं आहे तो सगळ्यात वाईज आहे. कारण तो पुस्तकी ज्ञानातून त्याचं ज्ञान आलेलं नाही, तो ठोकर खाऊन त्याचे आलेलं ज्ञान आहे. आणि त्याच्यामुळे त्याला आपलं भलं कशात हे अगोदर कळतं. आणि म्हणून मी म्हणतोय की ही निवडणूक जी आहे ही मोदी वर्सेस जनता अशी झालेली आहे. त्याच्यामुळे जनताच मोदीला आता उत्तर देईल, राजकीय पक्ष उत्तर द्यायला कमी पडतात. अकोला मतदारसंघामध्ये तुमचं स्ट्रॉंग कोण विरोधक आहे असं तुम्हाला वाटतं? कोणी अजून तरी या दोघांपैकी समोर जेवढं आलं पाहिजे तेवढं अजून आलेले नाहीत. त्याच्यामुळे असं या दोघांपैकी कोणाबरोबर लढत होईल हे अजून सांगता येत नाही. काय वाटतं, तुमच्यापेक्षा जास्त ताकदवर काँग्रेस पक्ष आहे की भारतीय जनता पक्ष? इथे जे काही राजकारण चाललेलं आहे त्या ह्याच्यामध्ये मला मिळणारी मतं ब्लॉक कशी होईल अशा रीतीने काँग्रेस गेम प्ले करत होती आणि त्यामुळे बीजेपी विजयी होत होता. अच्छा. आणि त्याचं वर्णन कोणाला ऐकायचं असेल वाचायचं असेल तर माझेच विरोधक भाऊसाहेब फोंडकर
महाराष्ट्र विधानसभेच्या याच्या शरद पवारांच्या 75वी ज्यावेळेस झाली त्या भाषणामध्ये त्यांनी असं की माझ्या जिंकण्याचं गमक काय. अच्छा. लोकसभा मी जे जिंकलो त्याचं गमक त्यांनी असं त्या हाऊसमध्ये मांडलं. आणि त्यावेळेस त्यांनी सरळ म्हटलं मी जिंकलेलो नाही. प्रकाश आंबेडकरांना ब्लॉक करण्यासाठी कोण कोण आणि कुठल्या कुठल्या शक्ती वापरत होत्या त्यांनी ते केलं की मी आपला जिंकत होतो. अच्छा. त्याच्यामुळे सर यावेळेस ते सगळ्यात लक्षात घेता ते ब्लॉकेट्स उभे राहणार नाहीत हे मी पाहिलं. आणि त्याच्यामुळे असं मला असं दिसतंय की परिस्थिती इम्प्रूव्ह झाली असं मी त्या ठिकाणी मानतोय ते ब्लॉकेट उभं न राहू दिल्यामुळे. तुमच्या म्हणण्याप्रमाणेच गेल्या 4 लोकसभेमध्ये तुम्ही निवडणूक लढले आणि 4ही लोकसभेमध्ये सेम झालाय. दोघांच्या भांडणात तिसऱ्याने कुणीतरी. आधी मी तुम्हाला ते म्हटलं ना माझ्या भांडणाचा इश्यू नाही आहे. मी जिंकून येऊ नये याच्यासाठी जे जे काही खेळ झाले यावेळेस ते होणार नाहीत हे मी पाहिलं. आणि यावेळेस झाले तरी त्याला उलथून कसं पाडायचं याचंही मी असं व्यूहरचना केली. आणि त्याच्यामुळे आत्ताचं जे म्हणतोय की परिस्थिती बरी आहे असं मी त्या ठिकाणी. म्हणजे या निवडणुकीत तुमचा विजय पक्का असं तुम्हाला वाटतंय? नाही मी असं कधीच गृहीत धरत नाही. का बरं? विश्वास नाही? विश्वासाचा इश्यू नाही आहे. मतदार शेवटपर्यंत त्याच्या मतावरती ठाम असतो असं मी कधीच मानत नाही. अच्छा. इन्सिडेंट पाहून मतं बदलण्याच्या परिस्थितीमध्ये असतो. त्याच्यामुळे माझी परिस्थिती काही आहे हे ज्या दिवशी मतदान होईल त्या दिवशीच मी सांगेन, त्याच्या अगोदर नाही. अकोला जिल्ह्यामध्ये काय काय विकास कामं झाली आहेत आणि अजूनही बाकी आहेत असं तुम्हाला वाटतं? काहीच झालेलं नाही आहे. उलट मी जिथे सोडलं होतं तिथेच राहिलेलं आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं तर रेल्वे, इथे मीटर गेज रेल्वे होती. त्या मीटर गेजचं मी ब्रॉड गेज करून घेतलं. ते अप टू अकोट झालं. ते गेलं पाहिजे होतं राईट अप टू जयपूरवरनं दिल्ली. म्हणजे नागपूरवरनं जाण्यापेक्षा खंडवावरनं जयपूरवरनं दिल्ली असं जर गेलं तर 4 तासाने रन कमी होतो. त्या ह्याच्यामध्ये अकोल्याचा रेल्वे लाईनचा त्या भागचा भाग जो आहे त्यांचा मध्य प्रदेश आणि राजस्थान यांच्याशी व्यवहार मोठ्या प्रमाणात आहे. ते रेल्वे कंप्लीट झाली नाही म्हणून तो सगळा ठप्प झाला आहे. त्या ह्याच्यामध्ये लॉरीने जातो तो महाग व्हायला लागलेला आहे. दुसरं जे आहे ते हे एक चांगलं कॉटन ग्रोईंग एरिया म्हणजे कापसाचा आगर आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. पण कापसावरती काहीच इंडस्ट्री नाही. इथला असताना सगळा कापूस जो आहे तो गुजरातला जातो. म्हणजे कॉटन ओरिएंटेड इंडस्ट्रीज ह्या ज्या आल्या पाहिजेत त्या इथे आल्या नाहीत. पण अमरावती आपण असताना बघितलं तर तिथं कॉटन हब तिथल्या खासदारांनी करून घेतलं. इथल्या खासदारांनी काहीच केलं नाही. किंवा माझ्या कालावधीमध्ये मी असं खासदार असताना पणन महासंघ होतं आणि पणन महासंघाबरोबर रेचे होते की जे आउटडेटेड व्हायला लागले होते. म्हणून कापूस हा आंतरराष्ट्रीय पीक आहे आणि म्हणून याचं अपग्रेडेशन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण असं आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये क्लिअर होत नाही. अकोला हे तसं एकेकाळी कापसाचा रेट काय असावा ते काढणारं शहर होतं. पण टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन झालं नाही म्हणून ते स्टेटस लॉस झाला. आणि म्हणून असं ते मिशन आम्ही केलं. त्या मिशनचा इथे असताना माझी खासदारकी गेली आणि टेक्नॉलॉजी मिशनचा असताना जो फंडिंग होता एक 20,000 कोटीचा तो गुजरातने वापरला, महाराष्ट्र वापरू शकलं नाही. त्यामुळे अनेक गोष्टी आहेत किंवा इथे असणाऱ्या डॅम्स आहेत. आता या डॅममध्ये 30% ते 35% गाळ आलेला आहे. तो गाळ उपसला पाहिजे आणि त्याला असणार आहे. किंवा कापसाचा रेट आहे, इम्पोर्ट कापूस केला जातो त्याच्यामुळे इथल्या शेतकऱ्याला असणारा प्राईस मिळत नाही, तोही त्याच्यामधला आहे. इथे सोयाबीन आहे, सोयाबीन टोटली एक्सपोर्ट केलं जातं त्याच्यामुळे ते एक्सपोर्टच्या ह्याच्यामध्ये प्राईस असला पाहिजे तेही ते नाही आहे. या शहराच्या मध्यभागातून नदी जाते आणि 5 स्टोरेज धरणं आहेत. या 5 स्टोरेज धरणाच्या आधारे तुम्हाला ह्या शहरामधलं एक नवं डेव्हलपमेंट करता येतं.
त्याचंच काही नाही आहे. किंवा इथे असणारं ज्याला म्हणता येईल की स्पोर्ट्स सिटी नाही, इथे एकही ॲस्ट्रोटर्फ नाही आहे. अजूनही यंगर जनरेशन फुटबॉल खेळतं, हॉकी म्हणजे क्रिकेट बरोबर या दोन्ही खेळतात. टॅलेंट आहे, पण तो जो ॲस्ट्रोटर्फवरचा स्टॅमिना डेव्हलप झाला पाहिजे खेळून, तो नसल्यामुळे ही सगळी मुलं जात नाही. त्याच्यामुळे इथे अनेक गोष्टी आहेत की ज्या झाल्या पाहिजे होत्या, त्या झालेल्या नाहीत. आता येणाऱ्या 5 वर्षात तुमचा काय अजेंडा नेमका आहे की ही विकास कामे मला करायचीच आहेत? ते मी जसं ही जी मेन्शन केली याच्यासाठी फंडिंग आहेच, अवेलेबल फंडिंग आहे, नवीन काही करण्याची गरज नाही आहे. फक्त मंत्रालयामध्ये बसून तुम्हाला असं तुमचं प्रोजेक्ट सँक्शन करून घेणं आणि त्यांचं इरेक्शन करणं एवढंच आहे. तुम्हाला नाही, म्हणजे आता इथे मी जसं म्हटलं की तुम्हाला इंडस्ट्रीज उभ्या करायच्या आहेत, तुम्हाला फक्त असं कंपनीज फॉर्म करावे लागतील. त्यांना सांगावं लागेल तुम्हाला कॅपिटल आणि सेंट्रल अँड स्टेट हे 60% सबसिडी देते. जे पुढे येतील त्यांच्या असताना 60% गव्हर्नमेंटची सबसिडी मिळेल, हे बघणं त्याच्यातला भाग आहे. मला तर फार मोठा प्रयत्न करावा लागेल असं मला वाटत नाही आहे. रोजगारांसाठी तुमचं काय उपाययोजना? इथे मी जसं म्हणालो की कापूस, सोयाबीन आणि कडधान्य हे 3 मेन अकोल्यातले आहेत. 180 दाल मिल आहेत एक त्या अकोला जिल्ह्यामध्ये. तरीही 30% माल हा इथं वापरला जातो, 70% माल हा जिल्ह्याच्या बाहेर जातो. PKV सारखं एक सेंटर आहे की ज्यांनी आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करून तुमचे वायबल स्मॉल दाल मिल्स उभ्या केलेले आहेत. म्हणजे जुन्या पिठाची चक्की होती ना आपली, उचलायचं, जायचं, दळून घेऊन यायचं घरी, तशाच पद्धतीने ह्या दाल मिल होऊ शकतात. त्याला फक्त मार्केटिंग आहे, पणन महासंघ आहे की त्याच्याशी तुम्ही मार्केटिंग करत बसलात. एंटरप्रिन्युअरशिप प्लस एम्प्लॉयमेंट हे दोन्ही तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये. मी अकोला जिल्ह्यामध्ये असं म्हटलं तर किंवा इवन कॉटनमधला फिनिश प्रोडक्ट हा जरी करायचा इथे म्हटलं तरी प्रचंड एम्प्लॉयमेंट आहे. त्याच्यामुळे तुम्हाला त्या पद्धतीने असणारं इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे आता जसं जिल्हा परिषद आमच्याकडे आहे, तर या जिल्हा परिषदेमार्फत आम्ही असणारं स्टिचिंग हा जो भाग आहे कॉटन ह्याच्यामधला, त्याच्यातले 2 मोठमोठे हॉल्स आम्ही उभे करतोय की ज्याच्यामध्ये एका वेळेस 4000 महिला बसून काम करू शकतात. काय का रॉ मटेरियल इथे, फिनिशिंग म्हणजे प्रोसेसिंग इंडस्ट्री इथे आहे. फिनिशिंग इंडस्ट्री तुम्ही लावलं तर तुमचा प्रोडक्शन कॉस्ट बाय 18 to 20% कमी येतो आणि तेवढी तुमची प्रॉफिटेबिलिटी वाढते. तेव्हा हा जिल्हा पोटेन्शियल जिल्हा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. बायर्स इथे येऊन सगळं उभं, फक्त तुम्हाला ते इन्फ्रास्ट्रक्चर उभं करून देणं भाग आहे आणि ते माझ्या अंदाजानं होऊ शकतं असं मी त्या ठिकाणी मानतो. त्याला काही वेळ लागत नाही. एक प्रश्न असा आहे, महत्वाचा आहे, तो थोडासा राग नका येऊ द्यायचा, पण तुमचा अकोला जिल्हा जो आहे हा शिक्षणाचा बाजार करून टाकणारा जिल्हा असं संबोधल्या जाते आता सध्या विदर्भात. म्हणजे असा बाजार करून टाकला, एका वर्गात तुम्ही 100-150 विद्यार्थी बसवताय, इकून उडू दे, तिकून उडू दे, तिकून उडू दे, याच्यावर तुम्ही कधी प्रश्नच नाही. असे क्लासेस आहेत, प्रायव्हेट क्लासेस आहेत, ते आईबापाने ठरवायचे की माझा मुलगा 30 वर्गाच्या क्लासेसमध्ये बसेल की 80 वर्गाच्या क्लासेसमध्ये बसेल की 120 वर्गाच्या क्लासेसमध्ये बसेल. ते अनियंत्रित सेक्टर आहे त्याच्यामध्ये आणि तो निर्णय मला आता आईवडिलांनी घेणं भाग आहे. तो काय पॉलिटिकल इश्यू असं मी मानतो. प्रत्येक आईवडिलांनी ते आता नाही समजत. ते माझं म्हणणं असं आहे की मला कधी ट्युशन लागलंच नाही. तेव्हा आईबापाने पहिल्यांदा समजावं की पोराला ट्युशनची गरजच नसते. त्याचा IQ तेवढा स्ट्रॉंग असतो, फक्त त्याला डेव्हलप करून द्यावा आणि इंडिपेंडेंटली त्याला डेव्हलप करून द्यावा. क्लासेसची काहीच गरज नाही माझं म्हणणं आहे. आईबाप जे आहेत त्यांना जे स्वप्न स्वतःची करता आली नाहीत, ती स्वप्न त्या पोरामध्ये बघतात आणि त्या पोराला आणि पोरीला आपली स्वप्न जी पूर्ण झाली नाहीत
ती त्यांच्या मार्फत ते पूर्ण करायला मागतात. त्याच्यामुळे तो जो आहे तो एका प्रकारचा त्या पोरीवरती अत्याचार असं मी मानतोय. प्रत्येक पोरामध्ये हुन्नर असते, प्रत्येक पोरामध्ये वेगळे गुण असतात. ते त्याला विकसित तुम्ही होऊ द्या, ते होऊ देत नाही तर प्रत्येक डॉक्टर, इंजिनियर, त्याच्यानंतर IT सेक्टरमध्ये, ज्याच सेक्टरमध्ये आपलं पोरगं गेलं की तो सुखी असं मानतो. त्या पोराची ॲप्टिट्यूड काय आहे हेही बघायला तयार नसतात आई वडील. त्याच्यामुळे मुलगा आणि आईबाप दोघांनी ते बघावं असं मी म्हणतो. पण आता विषय असा आहे की महाराष्ट्रभरातले जे नेते आहेत प्रत्येकाकडून आमच्या अपेक्षा नाही आहेत की तुमच्यासारखे शिकले सवरले लोक आहेत. आम्ही असं तेवढंच हे करतो की आई बापांना समजावण्याचा प्रयत्न करतो किंवा पोराच राहू द्या, त्याला रोबो करण्याचा प्रयत्न करू नका. बाकी तुम्ही खाजगी हे जे ट्युशन क्लासेस चालू याच्यावर तुम्ही काही करू शकत? काहीच करू शकत नाही. याचं कारण असं आहे की ते अनियंत्रित राहणारच आहे. तुम्ही त्याला बॅन करू शकत नाही, कायदेशीर तुम्ही बॅन करू शकत नाही. त्याच्यातलं फार फार तर त्याच्यातले असणारे नियम करता येईल की एवढा, पण ते नंतर पुन्हा शाळाच होऊन जाते. त्याच्यामुळे ही शाळा आणि ती शाळा त्याच्यातलं फरकच येत नाही. माया असा वैयक्तिक आरोप नाहीये, पण इकून तिकून जरा जरा ऐकायला येते की अकोला जिल्ह्यात भ्रष्टाचार जास्त चालते. तुम्हाला काय वाटते? सगळीकडे चालतो. म्हणजे त्याच्यामध्ये टक्केवारी कॉमन असते, त्याच्यामुळे ती काही वरखाली होत नाही. फक्त ती जास्ती कधी दिसते की त्या जिल्ह्यामध्ये जास्ती पैसा आला की जास्ती दिसतो. ज्या जिल्ह्यामध्ये कमी पैसा आला त्या जिल्ह्यामध्ये कमी भ्रष्टाचार दिसतो. तेवढाच फरक आहे. भ्रष्टाचाराची रेट आहे, ती रेट जशीच्या तशी आहे, ते वर खाली नाही आहेत. त्याच्यामुळे अमाऊंट मोठी आली. समजा आता आमचा वाशिम जिल्हा आहे, वाशिम जिल्ह्यामध्ये 2000 कोटी आले तर 10% जे काही होईल ते. अकोल्यामध्ये आपण असं बघितलं तर 8000 कोटी आले तर त्या प्रमाणात. त्याच्यामुळे असा जर भ्रष्टाचाराचा रेट हा कायम आहे, तो तुम्ही बंद करण्याचा प्रयत्न केलात तर मी पुन्हा असं, मुंबईमध्ये रिबेरो हे कमिशनर झाले. ही वॉज नोन टू बी नॉन करप्ट. तेव्हा प्रेसवाल्यांनी विचारलं तुम्ही हे कसं करता, तुम्ही अजूनही नॉन करप्ट आहात ते म्हटले होते. ते म्हटले एक करायचं आपण, काही गोष्टी आपल्या हातात नियंत्रण आहेत, काही गोष्टी आपल्या हातातले नियंत्रण नाहीत. तेव्हा हे करप्शन आपल्या हातातलं नियंत्रण नाही आहे. त्याच्याकडे फक्त बघायचं आणि सोडून द्यायचं, त्याला हात लावायचा नाही. एक शेवटचा प्रश्न असा आहे की या देशातलं न्यायालय, ED, CBI किंवा मग EVM मशीन याचा भारतीय जनता पक्षासोबत काय संबंध असू शकतो, कितपत असू शकतो असं तुम्हाला वाटतं? मला वाटतं लोकांनी 1955 मध्ये 54-55चा काळ असेल माझ्या अंदाजानं, सरदार पटेल आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचा पत्रव्यवहार जो आहे तो पत्रव्यवहार हा फार महत्त्वाचा असं मानतो. आणि त्यांनी सरदार पटेल यांनी पंडित जवाहरलाल नेहरू गृहमंत्री म्हणून त्यांनी असं वॉर्न केलं होतं की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कूप होण्याची शक्यता आहे. तेव्हा तुम्ही असताना काही गोष्टी त्यांच्या याच्यामध्ये नमूद केल्या होत्या की तुम्ही त्याच्याबद्दलचं दक्षता राहा. आपण मिलिटरीने कूप केलेलं ऐकलेलं आहे. मिलिटरी टेकिंग, देशाला टेकिंग ओव्हर करतं जसं पाकिस्तानमध्ये होतं तसं. पण पाकिस्तानमधली सिव्हिलियननी पाकिस्तान गव्हर्नमेंट टेक ओव्हर केले असं पण कधी ऐकलं किंवा जगभरात कुठं नाही आहे. भारतामध्ये पहिल्यांदा सरदार पटेल यांनी नेहरूंना त्या पत्रामध्ये म्हटलं होतं की सिव्हिल कूप होण्याची शक्यता आहे. आणि या सिव्हिल कूपला त्यांनी RSSशी जोडलं होतं. तेव्हा आजही माझं म्हणणं असं आहे की ते रिलेशन तुटले का मला नाही वाटत. आणि त्याच्यामुळे असताना हे जे सगळे डिपार्टमेंट्स आहेत किंवा काही जजमेंट्स आहेत हे पुन्हा पुन्हा शंका व्यक्त करतात. म्हणजे आता उदाहरण द्यायचं झालं तर राणा दाप्त्यांचं आपल्याला देता येईल. मुलुंड कोर्टामध्ये महाराष्ट्र शासनाने फ्रॉडलंट डॉक्युमेंट करून कास्ट सर्टिफिकेट घेतलंय अशी केस
दाप्त्यांवरती आहे आणि तिच्या वडिलांवरती आहे चाललेली. आणि सुप्रीम कोर्ट असं म्हणतंय नाही ती व्हॅलिड आहे. आपण जे कोर्टाचं म्हटलं तेव्हा पुन्हा लोकांना शंका यायला लागते की हे जजमेंट्स आले कसे. गव्हर्नमेंटमधल्या काही माणसांचा आणि ज्युडिशरीमधल्या काही जजेसचा संबंध आहे का हा पुन्हा क्वेश्चन मार्क उभा राहतो. अकोल्यातला जो मतदारसंघ आहे SC कॅटेगरी म्हणा किंवा मुस्लिम कॅटेगरी ही नेहमीच आपण पाहतो की तुमच्या पाठीशी उभी असते. मायक्रो OBC वर्गही आता यावेळी तुमच्या पाठीशी आहे असं वाटतंय का? पूर्णपणे आहे. पूर्णपणे. तो अगोदरही माझ्या बरोबर असायचा नाही असं नाही. पण तो ब्रेक कधी होतो की मुस्लिम कॅन्डिडेट आला की त्याच्या लक्षात येतं की मुसलमान येणार नाही आणि तो गावात मग आपण भांडण कशाला घ्या असं त्याचं असतं. यावेळेस मुस्लिम कॅन्डिडेट नसल्यामुळे तो होल हार्टेडली आमच्या बरोबर यावेळेस आहे. आणखी कोण कोण तुमच्यासोबत आहे असं तुम्हाला वाटतं? जरांगे पाटील यांना मानणारा जो इथला कास्तकार वर्ग आहे तो मोठ्या प्रमाणात आहे. दुसरं जे आहे ते हा जो व्यापारी आहे या व्यापाऱ्याचं वागणं जे आहे त्याच्यावरती जाऊ नका. तो आता भरभरून BJPला मदत करतोय का? आर्थिक मदत करतोय. काय याच्या मागं कारण वाटतं? याचं कारण असं आहे की त्याच्या मनामध्ये एक फिअर सायकोसिस आलेलं आहे आणि विच इज ट्रू. म्हणजे आत्ताचे सगळे रेड्स झालेले आपण बघितल्या EDचे असतील CBIचे असतील अमुक असतील या सगळ्या इंडस्ट्रीवरती होत्या. तेव्हा आत्ता असणाऱ्या ह्या सगळ्या ट्रेडिंग कम्युनिटीमध्ये ही भीती आलेली आहे की नेक्स्ट आपला नंबर आहे. त्याच्यामुळे तो सेफ प्ले करतोय पैशामार्फत त्यांना दाखवतोय की मी तुमच्या बरोबर आहे. पण मला डाऊटफुल आहे तो मतदान करेल का. का कोणालाही आपल्या घरावरती पोलीस येणं हे आवडत नाही. का त्याला असं वाटतं की पोलीस आला तर माझी इज्जत मातीत गेली. तेव्हा स्वतःची इज्जत वाचवण्यासाठी हा रुलिंग पार्टीला मतदान देईल असं मला वाटत नाही यावेळेस. तो यावेळेस विरोधात देईल असं माझं स्वतःचं होर आहे. आपण पाहतोय की महाराष्ट्रात जास्तीत जास्त भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जे लोक लढतात ते जनशक्ती विरुद्ध धनशक्ती किंवा धनशक्ती विरुद्ध जनशक्ती हाच नारा जास्त वापरतात. भारतीय जनता पक्षाकडे हा एवढी जी धनशक्ती आहे ही कशी इलेक्ट्रोड बॉन्ड मधनं आली ना. सुप्रीम कोर्टाने स्टेट बँकेला ज्यावेळेस सांगितलं की तुम्ही असणारा सगळे बॉन्डची अमाऊंट सांगा त्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की 12,000 कोटी हे BJPला आले ना. अँड विच इज व्हाईट मनी असं दिसते. ब्लॅक मनी किती आला असेल त्याच्यामुळे असं फंड त्यांच्याकडे आहे. आणि म्हणून ही बाब लोकांच्या लक्षात आल्यामुळे म्हणून मी तुम्हाला म्हटलं आणि पॉलिटिकल पार्टीज त्याच्याशी लढत नसल्यामुळे ही लढाई लोकांनीच स्वतःच्या हातामध्ये घेतलेली आहे. आणि आत्ताची लढाई मी जी बघतोय ती BJP वर्सेस म्हणजे मोदी वर्सेस जनता अशी झालेली आहे. गेल्या 2 निवडणुकांमध्ये एक मोदी लाट होती असं थोडंफार जाणवलं. आता यावेळेस मोदी लाटेचं तुम्हाला काय वाटतं? यावेळेस मोदी लाट आहे असं मला वाटत नाहीये. म्हणजे ज्या काही 2 कार्यक्रम मोदींचे महाराष्ट्रामध्ये झाले म्हणजे रामटेकमध्ये आणि चंद्रपूरमध्ये या इलेक्शनच्या दौऱ्यात 10 मिनिटांमध्ये लोक उठायला लागली. त्याचं कारण मी असं मानतो की यांच्याकडे नवीन नॅरेटिव्ह नाही आहे. जुनं गेलचे फिटर काँग्रेसवाल्यांना शिव्या देणं यांनी काही केलं नसल्यामुळे यांना आम्ही हे घडवलेलं आहे याच्या पलीकडे नाही आहे. गरीब माणसाला गॅस मिळावा म्हणून आम्हाला सबसिडी देऊ नका आम्ही फुल प्राईसमध्ये घ्यायला तयार आहोत. त्याच्यामधनं ह्या गव्हर्नमेंटला 35,000 crores इन्कम मिळाला. आणि हा जो गरिबांना गॅस वाटण्याचं जे आहे ते 15,000 कोटी. म्हणजे तिथे 35 मधनं 15 मायनस केले तर 25 शिल्लक राहतात.
बरोबर. तरी हे त्यांना मार्केट प्राईसमध्ये देत आहेत, सबसिडाईज प्राईसमध्ये देतच नाही आहे. आता हा सामान्य माणूस सुद्धा तिथे कॅल्क्युलेट करायला लागलेला आहे. लोक आता आहे ना कंटाळली आणि म्हणून ते सभेतून उठून चाललेत. पण हे जे पैसा या मतदारांना दाखवत आहे किंवा या छोट्या मोठ्या भेटवस्तू निवडणुकीच्या समोर देण्याचा प्रयत्न करत आहे, याला बडी मतदार पडतोय असं तुम्हाला वाटतंय का? कॉर्पोरेशनच्या इलेक्शनमधलं मी अनुभव सांगतो. हां. आमचा एक कार्यकर्ता होता आणि आम्ही उमेदवार उभा केला नव्हता कॉर्पोरेशनमध्ये. त्याचा मला फोन आला की 4 पक्ष आहेत, 4 पक्षाचे 4 पाकिटं आलेत, काय करू? मी त्याला पहिला प्रश्न, तू 4 पाकिटं घेतली का? तर म्हटलं घेतली ना 4 पाकिटं. म्हटलं आता तुला काय करायचं वाटतं? मला मनाला जे वाटते ते करायचं. म्हटलं करून टाक. त्याच्यामुळे हल्ली पाकिटं दिली म्हणून मतदान करेल असं नाही, असं संपलं. म्हणजे पूर्वी होतं, आता ते राहिलेलं नाही. आता तो जी येते तो घेतो, तो नाही म्हणत नाही आणि त्याला पाहिजे ते तो करतो. लोकच अनुभवातून मी जसं म्हणालो शहाणी झाली. त्यांनी असं ठरवलं, तू आम्ही मागायला तुझ्याकडे येत नाही. मी त्याला विचारलं, अरे चुकीचं आहे. तेव्हा साहेब आम्ही मागायला गेलो का? त्यांनी घरी आणून दिली लक्ष्मी, आम्ही घेतली. आम्हाला जे करायचं ते आम्ही करू. त्याच्यामुळे असं लोक आता हुशार झालीत. आणि हे जे वाटपाचं जे आहे ते लोक म्हणतात आणे दो, आमचं लेटर बॉक्स आहे, त्या लेटर बॉक्समध्ये तुम्हाला जे टाकायचे टाका, आम्ही घ्यायचं ते घेऊ. आता प्रचार करत असताना तुम्ही थकले असं मला नेहमी वाटून राहिलं, म्हणून मी प्रश्नही आवर्ती घेऊन राहिले. पण तुमची उत्तरं अभ्यासपूर्ण असतेच म्हणा नेहमीच. आणि आज तुम्ही अजून इंटरेस्ट न विचारून, म्हणजे मी विचारून राहिली तर तुम्ही सांगून राहिले. पण तुमची ही जी प्रचाराची पद्धत आहे, हे कशी आहे हे जाणून घ्यायची इच्छा आहे. कसा प्रचार तुम्ही करून राहिले, कसं काय चालू आहे? आमचा सर दोन तीन ह्याच्यामध्ये आहे. एक तर बैठकांच्या माध्यमातून असतं, दुसरं जाहीर सभेच्या माध्यमातून असतं, आणि तिसरं जे आहे ते इंटरॅक्शन म्हणजे संवाद. या तिन्ही माध्यम आम्ही असं वापरतोय सध्या. आणि सोशल मीडिया तर आहेच. त्याच्यामुळे हे 4ही मीडिया कंबाईन करून आमचा असणारा प्रचार आहे. आणि मी असं म्हणेन की आम्ही बऱ्यापैकी लोकांपर्यंत ह्यावेळेस पोचलो प्रोग्राम घेऊन. आणि आम्हाला उद्याच्या 5 वर्षामध्ये सत्तेकडून काय करून घ्यायचं आहे, या 2 गोष्टी आम्ही पोचवलेल्या आहेत. तुम्ही जरी ठळकपणे सांगत नाहीये की किती मतांनी तुम्ही विजयी होणार आहे किंवा विजयी असल्याचा विश्वास तुम्हाला आहे की नाहीये, पण तरी आमच्या शुभेच्छा कायम तुमच्यासोबत राहतील. आभारी आपला. आणि तुम्ही जास्तीत जास्त मतांनी निवडून यावी अशी सदिच्छा आहे. आणि तुम्ही इतका वेळ मला दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू.